तर स्लॅब कास्टिंगची तयारी झाली आपली। आज आपला स्लॅब कास्ट करायचा आहे पूर्णपणे। या पद्धतीने पाइपिंग तयार झाली आहे। हे फायरचे पाईप्स आहेत, GI मध्ये वापरलेत आपण। या रोप्स आहेत, PT केबल्स म्हणतात, पोस्ट टेन्शनिंग स्लॅब आहे आपला हा। यानंतर स्ट्रेच केल्या जातील। याची पण तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे बघण्यात येईल नंतर। पूर्ण स्लॅब आणि बीममध्ये टाकलेत आपण त्या केबल्स। यामुळे स्टील वगैरे कमी होतं आणि कॉलम पण कमी होतात। पूर्ण स्पॅनमध्ये आपण बघू शकता किती कॉलम आहे, तसं फारच कमी कॉलम आहेत एवढ्या मोठ्या स्लॅबमध्ये। यातून आपला RMC माल जो होणार आहे तो पास होणार आहे। या पद्धतीची लाईन करायची अजून। हा पुढे प्लंबिंगसाठी दिलेला आहे। यातून सगळ्या लाईन्स वगैरे जातील प्लंबिंगच्या। टोटल प्लंबिंगची लाईन या संकमधूनच जाणार आहेत सगळ्या। या पद्धतीने पाईप जोडले जातात RMCचे। इकडून या बाजूने केबल स्ट्रेच केले जातील सगळ्या। याला लॉक लावलेलं असतं, हे लॉक असतं। या लॉकमधून बाहेर केबल असतात। या केबल नंतर मशीनद्वारे स्ट्रेच केले जातात। याच्याने स्ट्रेंथ वाढते स्लॅबची। याच्यातून वरती अशी लाईन फिरवली पूर्ण। असा स्लॅब रेडी झाला आहे। आता कास्टिंग करायची प्रोसेस राहील। तो आपण कशा पद्धतीने आणि किती वेळामध्ये हा स्लॅब कास्ट होतो। जवळपास 175 M³ स्लॅब आहे। मित्रांनो, पहिली गाडी आली आपली। हे आपण जॉईंट करतोय रेसिडेन्शियल आणि कमर्शियल बिल्डिंगमध्ये। या पद्धतीचं जॉईंट येणार आहे। त्यामध्ये जॉईंट टाकलं जाणार आहे। या पद्धतीचं अटॅच नाही आहे बिल्डिंग, कमर्शियल आणि रेसिडेन्शियल बिल्डिंग। याचा पर्पज असं आहे मित्रांनो की आपण जेव्हा कधी भविष्यात कमर्शियल बिल्डिंग आपण जेव्हा करू तर ती आपल्याला डिमॉड्युलेशन करता येईल। हालांकी आपल्याला रेसिडेन्शियल बिल्डिंगला नाही करणार। असं सेपरेटली तुम्हाला कधी पण ही कमर्शियल कॉम्प्लेक्स तोडता येईल आणि नवीन करता येईल, म्हणून आपण या पद्धतीचं शीट टाकतोय याच्यामध्ये जॉईंट। 18 mm थिकनेस आहे याची। हे दोघं बिल्डिंगमध्ये अंतर ठेवणार आहे। शीट अटॅच नसणार आहे बिल्डिंगमध्ये। यांचं हार्डवर्क चाललंय। या पद्धतीने लाईन करतात ते। आता आधी आपल्याला पूर्णपणे बीम कास्ट करायचे आहे। सगळे बीम कास्ट करून घ्यायचे, नंतर आपण चटई करणार आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने माल पास झाला आहे। या पंपमधून स्लॅब चालू झाला आहे आपला कास्टिंग। M35 ग्रेड वापरतोय आपण PT स्लॅबसाठी।
मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने स्लॅब चालू आहे आपला, कास्टिंग चालू आहे. हे लेवलवाले बिचारे उन्हाचं केव्हाचं करतायत लेवल. ते पण कपडे भरण्यात आले, रंगपंचमी झाली सगळ्या पद्धतीची. ते बघा यांचे कपडे अजून एवढं स्लॅब बाकी आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, स्लॅब आपला होत आला आहे. सायंकाळचे 7 वाजता आहेत. हा व्ह्यू बघू शकता. शेवटची गाडी चालू आहे आपली. अशा पद्धतीने 175 M³ स्लॅब हा कंप्लीट झाला. मागची बाजू सेट झाली, तुम्ही बघू शकता माणूस चालतोय त्याच्यावरती. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला हा स्लॅब सेटिंग टाइम पण ओके झाला आहे. याच्यावर आपण चालू शकतो पूर्ण प्रॉपर पद्धतीने. इथे काम चालू झालं आहे लगेच. कास्टिंग प्रॉपर पद्धतीने झाली याची. आपण चेक करू सेट झाला आहे की नाही. याची साऊंडनेस अशा पद्धतीने चेक करता येईल. आपला स्लॅब हा पूर्णपणे स्टोन फिलिंग देतोय आपल्याला. या पद्धतीने पूर्ण सेट झाला आहे. आता क्युरिंगची प्रोसेस चालू आहे. खूपच पाणी मारतोय आपण याला, पण उन्हामुळे सगळं हे हीट आहे त्यामुळे सगळं पाणी ऑब्झर्व होतं आहे लवकर. हे बघा या पद्धतीने आपण याला स्लॅबमध्ये पाणी जमण्यासाठी पद्धतीने आपण पाणी साचण्यासाठी ही प्रोसेस करतोय. आळे करतोय आपण याला. पूर्णपणे पाणी याच्यामध्ये फिलिंग होतं. दिवसभर ते पाणी साचलेलं असतं, म्हणजे आमच्या वॉचमन बाबांना पाणी मारायची गरज नाही दिवसभर. तुम्ही बघू शकता हे या पद्धतीने स्क्वेअरमध्ये त्यांनी केलेले ताळे. हे बघा आमचे वॉचमन बाबा अशा पद्धतीने मेहनत करताय. खालून 2nd फ्लोअरवरती रेती आणता येते. बाबा झालं का? थकले बिचारे. दिवस जाईल तुमचा. अजून भरपूर आळे बाकी आहे. अजून पूर्ण स्लॅबचे आळे बाकी आहे. ना 12 वाजतील आता. मित्रांनो बाबांनी आपल्याला स्टोरी सांगितली, जरा त्यांच्याकडे उभं होतो मी. सकाळी 5 वाजेपासून ते लागले होते या प्रोसेससाठी. त्यांनी एवढे चाळे झाले सकाळी 5 वाजेपासून. तर हे सुतार लोक आहेत, त्यांनी काम चालू केले साईड खोलण्याची. या पद्धतीने थोडी बाबांना मदत आपण पण करून द्यावी. बाबा मटेरियल टाकतात.